Okay, so let's solve some solved examples from your page number 22. So what is the example here? Calculate the work done to take an object of mass 20 kg to a height of 10 meter. So you have to assume g value of g is equal to 9.8 meter per second square. So सोपा प्रॉब्लेम आहे बघा. वर्क डन फाइंड आउट करायचं. कॅल्क्युलेट दी वर्क डन मिळवायचं म्हणजे कार्य मिळवायचं आहे. कधी टू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू हाईट ऑफ 10 मीटर. 20 kg ची वस्तू आहे ती तुम्हाला वर उचलायची आहे. लक्षात ठेवा, जमिनीपासून वर उचलायचे कितीपर्यंत? 10 मीटर पर्यंत. बरोबर. याचं इलिस्ट्रेशन बघितलं तर ही जी काय वस्तू आहे ती काय करायची तुम्हाला या ठिकाणी न्यायची. ओके, तर ही हाईट किती आहे? 10 मीटर. ओके, याचं मास किती आहे? 20 kg. सोपं आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय? W इज इक्वल टू F इंटू S. ओके, ठीक आहे. सो इथं आता फोर्स आहे तो डिस्प्लेसमेंटच्या डिरेक्शनमध्येच. ॲक्च्युली फोर्स आहे तो निगेटिव्ह फोर्स असणार आहे इथं. ते बघू आपण का निगेटिव्ह येतोय तो बघा. व्हेन यू आर लिफ्टिंग एन एनी ऑब्जेक्ट ओके फ्रॉम द अर्थ यू हॅव टू अपोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय युअर अर्थ. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू वर उचलत असता खालून वर किंवा कोणताही एखादा ऑब्जेक्ट खालून वर जात असेल, बरोबर, म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनमध्ये जात असेल तर त्याला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला किंवा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशनला अपोज करत जावं लागतं. कळालं? म्हणजे तुम्ही वर जेव्हा दगड फेकता तो खाली येतो की नाही. ओके, सो याचा अर्थ काय? तर अर्थ अट्रॅक्ट करत असतं. ठीक आहे. सो सिमिलर पहिला आपण काय करू, गिवन याचं जे काय असेल ते नोट डाऊन करू. So what is the given? Mass is what? M 20 kg. Then height म्हणजे displacement is equal to S is equal to 10 meter. G इथं दिलेलं आहे. ओके, ठीक. Now let's what is the formula? W is equal to F into S. So तुम्हाला F लागतो, S लागतो. S आहे, तुम्ही F काढू शकता. ओके, सो F इज व्हॉट? मास इंटू एक्सलेशन और M मास इंटू ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशन. इथं आपल्याला फक्त ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशनला अपोज करायचं आहे ना. सो देअरफॉर फर्स्ट युजिंग फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलेशन म्हणजेच काय रे? M इंटू A. ए म्हणजे काय? इथं कुठला एक्सलेशन आहे? तर ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशन आहे. सो F इज व्हॉट? M इंटू G. ओके, तर हे मिळालं तुम्हाला. सो फाइंड आउट करा. F इज इक्वल टू मास किती आहे? 20 इंटू. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, तर वाटलंच तर लिहितो मी. एक्सलेशन इज इक्वल टू मायनस G इज इक्वल टू मायनस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे मायनस का घेतलं? वाय that I have taken the minus G here, okay, because the direction of acceleration due to gravity ची direction ही डाऊनवर्ड असते. लक्षात ठेवा, अर्थच्या डिरेक्शनला, अर्थच्या सेंटरच्या डिरेक्शनला असते किंवा अर्थच्या सरफेसकडे असते. तुम्हाला आता कसं करायचं, कसा लिफ्ट करायचं आहे, कसा मोशनमध्ये आणायचं तो ऑब्जेक्ट, तर त्याच्या अपोजिट, अर्थच्या डिरेक्शनच्या अपोजिट, बरोबर, जमिनीवरून खालून वर उचलायचं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह एक्सलेशन तिथं मिळेल. कळालं? म्हणून आपण हा निगेटिव्ह म्हणजे मायनस व्हॅल्यू घेतली. समजलं? ही मायनस व्हॅल्यू काय घेतली? लक्षात घ्या, एवढं सोपं आहे. जेव्हा ऑब्जेक्ट खालून वर जात असेल तर तेव्हा त्याच्यावर निगेटिव्ह ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशन लागतं. ओके, थोडक्यात. सो काय येणार आहे? व्हॅल्यू मायनस 9.8. सो मल्टिप्लिकेशन करा. 32 16, चला 1 9 2 18 1 19 आणि हा 0. मग किती पॉईंट आले? 1 पॉईंट आला. ओके, सो F किती आला? आणि आन्सर मायनस आहे ना. सो F इज व्हॉट? मायनस 196 न्यूटन. ओके, सो फोर्स मिळाला मायनस. याचा अर्थ समजते तुम्हाला, फोर्स मायनस आहे. या मायनसचं मिनिंगच आहे काय? मायनसचं मिनिंग आहे दॅट फोर्स इज इन दी अपोजिट डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. जो फोर्स आहे ॲक्च्युली तो खाली लागतोय, वजनामुळे लागतोय त्याच्या. कळलं? सो हां, आपण मग अशी एक केस बघितलेली बघा, फोर्थ केसमध्ये जिना चढणे किंवा उतरणे आणि झाडावर चढणे, याच्यात सुद्धा तेच आहे. ॲक्च्युली तिथं मी तुम्हाला सेम डिरेक्शनमध्ये सांगितलेलं होतं, पण ते चुकीचं आहे. लक्षात घ्या, तिथं सुद्धा हीच केस आहे. काय? जेव्हा तुम्ही वेन यू आर क्लाइम्बिंग ऑन द ट्री, ओके, यू हॅव टू अप्लाय दी निगेटिव्ह फोर्स किंवा ती निगेटिव्ह फोर्स तिथं लागतो, एक्सलेशन तुमचं निगेटिव्ह असतं, तेव्हा मग
तिथं आपण त्या केसचा आन्सर काय सांगू शकतो, दी फोर्स इज इन दी अपोजिट डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, लिव्ह इट. सो फोर्स मिळालं तुम्हाला. नाव पुट दी व्हॅल्यूज इन दी इक्वेशन. नाव using W or work is equal to W is equal to F into S. इथं कुठला अँगलचा काय प्रॉब्लेम आहे का, नाही आहे, अँग्युलर काय फोर्स नाही आहे. सो W इज इक्वल टू फोर्स किती मिळाला, -196 इंटू S किती आहे तुमचं 10 मीटर. सो -1960 युनिट. डब्ल्यूचं युनिट काय असं आहे, जूल. ओके, सो किती वर्क झालं तुमचं, -1960 1960 वजा 1960 जूल एवढं तुमचं वर्क झालं. ओके, सो आता हे लक्षात घ्या इथं, वाय इट इज द मायनस, बिकॉज युअर फोर्स इज नॉट इन द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, इट इज इक्वली अपोजिट डिरेक्शन. ते अपोजिट डिरेक्शन मध्ये आहे डिस्प्लेसमेंटच्या, म्हणून वी हॅव गेट द मायनस ऑर निगेटिव्ह वर्क हिअर. ओके, समजला हा प्रॉब्लेम, सोपा आहे. Okay, now let's solve the second example. Second example is that Praveen has applied a force of 100 Newton on an object at an angle of 60 degree to the horizontal. The object gets displaced in the horizontal direction and 400 joule work is done. What is the displacement of the object, and cos theta or that cos 60 value is given, that is 1/2. So take down the given. सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त याच्यात फक्त एकच फरक आहे की काय, so whatever the force is applied is at the direction or is at the angle of 60. जो फोर्स आहे तो 60 डिग्रीला आहे हॉरिझॉन्टलला. सोपं आहे बघा. एक ऑब्जेक्ट सपोज कन्सिडर केला, हा ऑब्जेक्ट आहे बरोबर, हा या डिरेक्शन मध्ये डिस्प्लेस होत आहे. किती डिस्प्लेस होत आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आणि त्याच्यावर हा फोर्स किती आहे, F इज इक्वल टू 100 न्यूटन आहे. ओके, आणि हा अँगल थीटा इज इक्वल टू 60. कॉस थीटाची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. सो गिवन लिहा पहिला, गिवन काय काय आहे तुमचं बघा. पहिला फोर्स अप्लाइड, फोर्स अप्लाइड म्हणजे प्रयुक्त केलेलं बल. ओके, प्रयुक्त केलेले बल ॲट अन अँगल ऑफ 60, सॉरी F किती आहे, F आहे तुमचं 100 न्यूटन. ओके, त्यानंतर अँगल ऑफ फोर्स किती आहे, अँगल थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. कॉस थीटा सुद्धा लिहा, कॉस थीटा किती दिला आहे, और कॉस 60 1/2. सोपं आहे. ओके, and work done, W किती दिला आहे, 400 जूल, आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे आहे. डिस्प्लेसमेंट S इज इक्वल टू, यू नीड टू फाइंड आउट हिअर. ओके, विस्थापन मिळवायचं आहे. वर्क म्हणजे कार्य कॉस थीटा, अँगल म्हणजे कोन, तो फोर्स अप्लाय केला किंवा प्रयुक्त बलाचा कोन, आणि प्रयुक्त बल. ओके, युजिंग काय वापरणार इथं, वर्कचा फॉर्म्युला. वर्क कुठला फॉर्म्युला वर्कचा, जेव्हा एखादा फोर्स अँगलमध्ये अप्लाय केला जातो तेव्हा. सो Fs कॉस थीटा, तो फॉर्म्युला काय, Fs कॉस थीटा. सो वर्क इज 400 जूल, F 100 इंटू S फाइंड आउट करायचं, इंटू कॉस थीटा, और कॉस 60 किती आहे, 1/2. कॉस थीटा किती आहे, 1/2. ओके, सो काय करू, हे S तिथं तसंच ठेवा, बाकी सगळं इकडे आणा. 400 ओके इंटू हे डिवाइडला 2 आहे, इकडे मल्टिप्लिकेशनला येईल, हे 100 डिवाइडला जाईल. सो S इज वॉट, 2 शून्य गेले. ओके, 4 2 8, 8. देअरफॉर S इज इक्वल टू 8 मीटर, युनिट मीटर. डिस्प्लेसमेंटचे युनिट काय असते, मीटर. देअरफॉर displacement of an object is 8 meter, okay, so that is the object. म्हणून त्या वस्तूचं विस्थापन हे 8 मीटर आहे. मराठीवाल्यांनी हे लिहा. ओके, कार्य, वर्क म्हणजे कार्य, समजलं.
ठीक आहे.